नाही, आता जर तुम्ही बघायला गेलात ना, तर 6 ऑगस्ट रोजी जैन समुदायाने त्या ठिकाणी गुजराती समाज, मारवाडी समाज आणि जैन समुदाय या ठिकाणी आंदोलन केलं होतं. हो. बरं, ते जर शांततेत आंदोलन असतं तर याच्यावरती कोणी भूमिका घ्यायचं कारणच नव्हतं, कारण घटनेने प्रत्येकानं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेलाच आहे. परंतु त्या ठिकाणी जो राडा झाला, त्याला आपण राडाच म्हणूया, कारण त्या ठिकाणी सुरी आणले गेली, चाकू आणले गेले, अक्षरशः तोडफोड झाली. आणि मग एक सामान्य नागरिक म्हणून, या राज्याचा भूमिपुत्र म्हणून, मराठी माणूस म्हणून आम्हाला प्रश्न पडलाय की असा कोणता समाज आहे जो इतका उग्र होतोय. आणि आम्ही जैन समाजाला शांतिप्रिय समाज म्हणून ओळखतो गेल्या अनेक वर्ष, कारण जैन समाज हा महाराष्ट्राचा गेल्या अनेक वर्षापासून रहिवासी आहे. हं. मराठी भूमिपुत्र देखील जैन आहेत. मग असा कोणता समाज त्या ठिकाणी अवतरला आहे जो तोडफोड करतोय आणि जो महिला भगिनी, आमच्या पोलीस बांधव भगिनी आहेत, त्यांना धक्काबुक्की करतोय आणि एक कुणीतरी जैन मुनी आणतोय त्या ठिकाणी येतोय आणि म्हणतोय की मी शस्त्र काढेन, आम्ही शस्त्र काढू किंवा मग मोर्चे काढू. तर हे कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं प्रकरण होतं. आणि मग 4 दिवसानंतर आम्हाला याच्यावरती भूमिका घ्यावी लागली, कारण हे कुठे थांबायचा प्रयत्न होत नव्हता कोणाकडूनही. बरं. माननीय न्यायालयाने याच्यावरती आधीच आदेश दिले होते, निर्णय दिले होते, त्यानुसार महानगरपालिकेने ते झाकलं देखील होतं. मग हे सर्व करायची गरजच नव्हती. कायद्यानुसार तुम्ही भांडा, कायद्यानुसार तुम्हाला अधिकार सगळे दिलेले आहेत. हं. परंतु कुठेतरी अशांतता पसरवण्याचा जे प्रकार सुरू आहे, त्यामुळे मराठी एकीकरण समितीला त्या ठिकाणी जावं लागलं. आणि प्रशासनाला आमची एकच प्रश्न होता की तुम्ही यावरती काय भूमिका घेताय.